माहितीला ज्ञान समजण्याच्या या युगात जाणीव संपन्न, प्रतिभावंत आणि अभ्यासू ही विशेषणं फार अभावाने वापरावी लागतात. पण माझ्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे जे खऱ्या अर्थानं जाणीव संपन्न आहे, अभ्यासू आहे आणि प्रतिभावंत आहे. हे त्यांच्या कलाविष्कारातून कायम आपल्याला जाणवत आलंय. मी बोलतोय दस्तूरखुद्द दिलीप प्रभावळकरांबद्दल. दिलीप भैया, खूप खूप स्वागत आहे लेट्सअपमध्ये. निमित्त दशावताराचं आहे, पण आयुष्यातल्या या 81 वर्षाच्या, म्हणजे 4 ऑगस्टला 81 गाठली, पण या सगळ्या टप्प्यामध्ये नेमकं आत्ता इतक्या यंग जनरेशनबद्दल, या जनझी ह्यांच्याबरोबर काम करत असताना तुमच्यातही तेवढीच ऊर्जा आहे. नाईटला तुम्ही तेवढीच धमाल करत होतात आणि मस्ती करत होतात, असं सगळं कळलं. त्या सगळ्याविषयी बोलूया. पण दशावतार हा फॉर्म, दशावतार हे नाव आणि दशावतार आत्ता येणारा सिनेमा तुमच्यासाठी नेमकं काय? हो, तू ते पुन्हा वयाची आठवण करून दिलीस तेव्हा मला पुन्हा एकदा लक्षात आलं की अरे हो, आपलं वय झालं होतं. पण सुबोधने मला जेव्हा ती कथा ऐकवली तेव्हा मला ती खूप वेगळी वाटली. आणि तुला खरं सांगायचं तर इतक्या तऱ्हेचे रोज करून झाल्यानंतर शक्यतो मला असं वाटतं की एकाच तऱ्हेचे, एकाच शैलीतले, एकाच पठडीतले त्या व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा केल्या जाऊ नयेत असं मला वाटतं. शक्यतो मी एका तऱ्हेचं असं रिपीट नाही करत. तर याच्यामधली ही व्यक्तिरेखा होती, अशी मी व्यक्तिरेखा केली नव्हती कधी. म्हणजे दशावतारामधला एक तर दशावतारा प्रकार अगदी खरं प्रांजळपणे सांगायचं तर मला खूप माहिती नव्हता, फक्त ऐक्यू माहिती होती. दशावतार नेमकं काय, दशावतार नेमकं कसा असतो, ती मंडळी काय करतात, तर हे मला माहिती नव्हतं. तर ती मला कथा त्यांनी ऐकवली तेव्हा ती मला खूपच इंटरेस्टिंग वाटली. तर हे काहीतरी वेगळं आहे, हे चांगलं आहे आणि हे आपण न केलेलं आहे आणि हे आव्हानात्मक आहे, असं हे कुठेतरी आपल्याला एक तो फील येतो. मी आता इतकी वर्ष काम केल्यानंतर तर तो येतोच की आता काही करून बघण्यासारखं आहे आणि त्यातल्या शक्यता जाणवतात. म्हणजे हे जे काही याच्यातमधून चांगलं आव्हानात्मक निघू शकेल, तर तसं मला हे पहिल्यांदा ऐकताना वाटलं. आणि म्हणून मी सांगितलं की आपण करूया म्हणून हे. आणि मग जे जसं करत गेलो, जसं त्याची तयारी म्हणा किंवा त्याच्या संबंधित जी मंडळी होती त्यांना भेटणं, वर्कशॉप करणं आणि प्रत्यक्ष ते दशावतार बघणं नेरूरच्या देवळामध्ये, हे खूपच म्हणजे एक नव्याने ज्ञान मिळवण्यासारखं होतं, नव्याने काहीतरी एक अनुभव मिळवण्यासारखं होतं. आणि मग नंतर तयारीला लागलो त्याच्या, म्हणजे काय करता येईल. आणि मला नेहमीच वाटतं मी या माध्यमातून वेगवेगळ्या फिरलो आहे. मूळचा मी रंगभूमीवरचा, मग टेलिव्हिजनमध्ये पण केलं आणि सिनेमात केलं. पण सिनेमामध्ये मला असं वाटतं की ते माध्यम दिग्दर्शकाचं आहे. त्याच्यामुळे मी एक ठरवून म्हणा किंवा एक दिग्दर्शकाला शरण जातो मी त्याला. मी तो आणि थोड्या अनुभवानंतर मला असं दिसतं की त्या नवीन जनरेशनबद्दल म्हटलं की पहिल्या काही दिवसात म्हणा किंवा पहिल्या काही शॉर्ट डिव्हिजनमध्ये म्हणा की आपल्याला अंदाज येतो की आपण आता कोणाबरोबर काम करतोय. नाही, आपण एवढ्या अनुभवानंतर नक्की जाणवतं. मला असं वाटलं की सोबतची खूपच चांगली तयारी होती त्या संहितेची पण, म्हणजे स्क्रिप्टची मागणी जी आहे ती, आणि दिग्दर्शकांनी त्यांनी खूप विचार केलेला होता. तर अशा तऱ्हेच्या विचार केलेल्या, म्हणजे तयारी केलेल्या, मेहनत केलेल्या, त्याच्यामुळे कष्ट केलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं, हे मला असं वाटतं की मी स्वतः नशिबात समजतो. मी आता काहीतरी मजा येणार आहे असं सुरुवातीला कळतं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.